विचार अमर असतात आणि ते पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतात। शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुवंत तात्यासाहेब कोठे यांच्या 89व्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन 2 सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। मनपा मुलांची मराठी केंद्रीय केंद्र शाळा कॅम्प सोलापूर इथं वही वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता, तसंच मुकबधीर निवासी शाळा कुरुल रोड मोहोळ इथं ड्रेस वह्या व खाऊ वाटप कार्यक्रम सोमवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता। या दोन्ही उपक्रमांचे आयोजक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, MBBS MD DM गॅस्ट्रोएंट्रोलॉजी कन्सल्टंट, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि GI एंडोस्कोपिस्ट। विचारांची जपणूक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची घडण। जुनी मिल बेकार कामगारांच्या वारसदारांसाठी 9 वर्ष प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष भावनेनं आपण लढा दिला। या संघर्षातून जुनी मिलची जागा कामगारांच्या वारसदारांना त्यांच्या देय रकमांसाठी मिळवून देण्यात यश आलं। आता न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित असलेल्या उर्वरित 122 जणांना लिलावातील रकमेनुसार त्यांच्या प्लॉटचं वितरण करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा कामगार नेते तथा उद्योजक कुमार करजगी यांनी केली। ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून सुपर मार्केट जवळील ऑर्किड स्कूल इथं आयोजित पत्रकार परिषदेत कुमार करजगी यांनी ही घोषणा केली। यावेळी उद्योजक केतन शहा, जुनी मिल बेकार कामगार वारसदार कल्याणकारी संस्थेचे पदाधिकारी तसंच सभासद उपस्थित होते। 9 वर्षाच्या संघर्षातून आपल्याला या लढ्यातून बाजूला करण्यासाठी विविध आमिष दाखवण्यात आली, मात्र त्याला बळी न पडता जुनी मिल कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण निरपेक्षपणे संघर्ष केला। सोलापुरातील नामवंत व्यक्तींचं पाठबळ आणि मार्गदर्शन या लढ्याला लाभलं। त्यामुळे जुनी मिलची जागा कामगारांच्या वारसदारांसाठी आणि त्यांच्या देय रकमांसाठी मिळवण्यात यश आलं, असं कुमार करजगी यांनी सांगितलं। आजवर रीतसर प्रक्रियेतून अनेक कामगार वारसदारांना जागेचं वाटप करण्यात आलं, मात्र काही संबंधित व्यक्ती न्यायालयात गेल्यामुळं उर्वरित जागांच्या वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता। संबंधितांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आल्यानंतर आता उर्वरित 122 जणांना लिलावातील रकमेनुसार त्यांच्या हक्काच्या प्लॉटचं वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती करजगी यांनी दिली। दरम्यान आपल्या विरोधात अनेकदा जाणीवपूर्वक षडयंत्र रचण्यात आलं, बदनाम करण्याचा प्रयत्न झाला। काही संधी साधूंनी आपल्यात आणि जुनी मिल कामगारांच्या वारसदारांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रामाणिकतेच्या बळावर आणि आपल्या निर्धारावर आपण कायम राहिलो। आज उर्वरित 122 जणांना त्यांची हक्काची जागा देताना कर्तव्यपूर्तीचं समाधान वाटत असल्याचं कुमार करजगी म्हणाले। ऑगस्ट क्रांतीदिनी मोठी घोषणा करणार असल्याचं कुमार करजगी यांनी यापूर्वी जाहीर केलेलं होतं। त्यामुळे त्यांच्या घोषणेकडे जुनी मिल कामगार वारसदारांचं लक्ष लागलेलं होतं। अखेर उर्वरित 122 जणांना त्यांच्या हक्काची जागा देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानं संबंधित कामगार वारसदार आणि सभासदांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। चालू आज 9 ऑगस्ट हा 9 ऑगस्ट माझ्या जीवनातला असा दिवस आहे की या 9 ऑगस्टमुळेच एका 4थी शिकलेल्या माणसाला ज्या 38 वर्षात मी काम केलं, मला अमेरिकेच्या मला डॉक्टर पदवी दिली। आज मी माझ्या कामगारांच्या वारसदारांना व 122 लोक ज्यांना प्लॉटमध्ये त्यांच्या काय तक्रारीमुळे काय वांदत पडलेले पाठवले, त्या सर्वांनी आज बोलवलेलं आहे। आज माझ्या या संघर्ष लढ्यामध्ये सोलापूरचे प्रतिष्ठाचे डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, विहार कुलकर्णी, विवेक रसाशी, रंगाअण्णा वैद्य या सर्व लोकांनी केलेल्या आव्हानानुसार सोलापुरातल्या 778 नागरिकांनी जुन्या जागेचे पैसे गुंतवले होते। त्यांचे पैसे जप्त झाले। ते जप्त झाल्यानंतर ते पैसे मी कामगारांना वाटप केले। जगदीश धुमाळे 1991 वाटप केल्यानंतर या सर्व लोकांनी मला सांगितलं, कुमार या लोकांचे तुम्ही असं काय केलात, पैसे कामगार वाटलेत। डॉक्टर साहेब, मी वचन देतो तुम्हाला, हे जप्त झालेले पैसे सरकार जमा होण्यापेक्षा मी कामगार वाटले। मी एवढं वचन देतो की तुमच्या आव्हानानुसार ज्या लोकांनी पैसे भरले होते, एक तर त्यांचे पैसे मी न्यायालयातून त्यांना परत मिळवून देईन, आता त्यांना जागा देईन, हे सांगून मी कोर्टामध्ये नोटीस ऑफ मोशन, कंपनी ॲप्लिकेशन आणि चेंबर समज या 3 याचिका दाखल केल्या। 51% व्याजाने पैसे आणले। पण हे काम करत असताना माझ्या जुनी मिलच्या कामगारांनी जुनी मिलच्या गेट समोर सत्याग्रह सुरू केला आणि त्या टायमाला 9 वर्ष सत्याग्रह बसले। त्या लोकांना मी सांगत होतो की आपल्या जागेचं काम झाल्यानंतर
मी तुम्हाला जागा फुकट देईन, पण खरं सांगतो मी गेल्या 15 वर्षामध्ये जे कामं केली की त्या लोकांना 182 लोकांनी गेल्या 2 वर्षामध्ये काम करून त्यांची संस्था स्थापन करून त्यांना जागा तर दिलीच, पण ज्या डॉक्टर ह्यांना वचन दिलं होतं 122 लोक राहिले ते पर्यंत कोर्टात पेंडिंग आहे. आणि कोर्टामध्ये असं काय प्रश्न, यांच्यातल्या काही लोकांनी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आणि हायकोर्टाने सुद्धा त्यांचे पैसे 3 वर्षे व्याज असतात त्यांना गुंतवून ते गुंतवणूकदार आहेत, ते संघर्ष समिती सभासद नाहीत, आता उमाचे नाहीत, त्यांनी 88 साली जागेमध्ये गुंतवणूकदार आहेत त्यांचे. पण मला पैशापेक्षा मी जाताना काही घेऊन जाणार नाही. पण आज 9 ऑगस्ट या दिवशी मी ते माझे मित्र केतन शाह यांना का बोलवलं तर त्यांना जागा देण्याचा प्रयत्न आम्ही 2 वर्षापूर्वी प्रचंड प्रमाणात केला. ज्या किमतीत कोर्टातून जागा आलेली आहे त्याच किमतीत मी जे 122 लोकांना जागा देणार आहे. केतन म्हणला, केतन भाई तुम्ही या, तुमचे ओके, मला एक पैसा नको आहे, आता संख्या घेऊन जाणार नाही, ते द्यायचं ते आमचं ते त्यासाठी आजचा दिवस निवडला. याच्या पाठीमागे कारण एकच, मी कोणाचाही 5 पैसे न घेतले असताना सुद्धा सोलापुरातील 2 बिल्डर सुनील मंत्री आणि शरद मोता या दोघांनी सोलापूरच्या शेकडो लोकांकडून प्रचंड पैसा केला आणि माझ्या जागेवरती 115 कोटी कर्ज काढून लोकांना पैसे देऊन आणि मला पोलिसाला प्रचंड पैसे देऊन मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. आणि हे करण्यापूर्वी मला खलास माझा घात करण्याचा प्रयत्न झाला, त्याची सुद्धा केस चालू आहेत, कोर्टात होती. त्याचप्रमाणे 9 वर्षानंतर आज माझ्या जुन्नरच्या जागेतून रेल्वे गेलेली आहे, उड्डाणपूलच्या जागा गेलेल्या आहेत. हे 50 ते 55, 60 कोटी मला पैसे मिळू लागलेले आहेत. हे मिळण्यासाठी कोणकोणते अधिकारी, कोणकोणच्या खाते प्रमुख व कोणते लोक माझा घात करून या रकमा हडप करण्यासाठी माझा भविष्यात दिसत हे मला समजल्यानंतर भविष्यात मला माझ्या वचनातून बाहेर निघण्यासाठी मी आज 9 ऑगस्ट त्यांच्या गोष्टी करतोय. आणि येत्या रविवारी मी सर्व पुराव्यासह कोणत्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं कुठल्या व्यक्तीला पुढं केलं, जसं 2017 साली या जमिनीच्या जागेचे पैसे भरणाऱ्या लोकांना पुढे केलं, त्याच पद्धतीनं या जमिनीच्या जागेत मी पैसे भरल्या 5-6 लोकांना कसं पुढं करून 1-2 षडयंत्र आहेत. एक तर मी रागा लिहून त्या लोकांना मारायला पाहिजे, ते न केल्यास मी शांत राहिलं तर माझा घात करण्याचा हा डोळ बसलेला आहे. मला माहित आहे जोपर्यंत मी जगणार आहे तोपर्यंत कुठली व्यक्ती मला मारणार नाही, ज्या दिवशी मी मरणार आहे मला कोण वाचवू शकणार नाही. एकच, मी जाता जाता माझ्या वचनात उतरवण्यासाठी मी आज मीटिंग बोलवली, तुम्ही सर्व लोक आलात. मी एवढंच सांगेन की सोलापूरच्या या मातीमध्ये 1/4 शिकल्या माणसाला आणि ज्या जुनी मिलच्या मालकाचा पुतळा जाळवून त्या मालकाने जुनी मिल बंद पडली, त्या मिलच्या मालकाने मला बोलून माझा सत्कार करून लेखी पत्र दिलं आणि ह्या जागेसाठी 9 कोटी माफ केली. अनेक गोष्टी घटना घडलेल्या आहेत. या सर्व मी पुढच्या रविवारी प्रचंड पुराव्यासह सर्व पत्रकारांना भेटी घेऊन सर्व गोष्टी कल्पना देतो.